जाणीवरती अशा प्रकारे झालेला अत्याचार सहनच होत नाही. अरे तो असं एक अपघात होता असं समज पाहिजे. ठरवून होतं त्याला अपघात करत नाही ना. जेव्हापर्यंत हे सगळे आरोपी गजाड होत नाही ना तोपर्यंत मला चैन पडते. तू बोलतोयस? अरे बहीण होती तेव्हा तिची कधी काळजी घेतली नाहीस. ती गेल्यावर मला माझ्या बहिणीचं महत्व कळायला लागलं. चला उशिरा का होईना तुला तिचं महत्व कळालं, पण त्याचा आता उपयोग काय? अरे आरोपीला शिक्षा झाली तर कमीत कमी तिच्या आत्म्याला शांती तरी मिळेल. म्हणून राकेश मला तुझी मदत हवी. माझी मदत? मी काय मदत करू शकतो तुला? अरे मोठमोठ्या लोकांजवळ चांगली ओळख आहे म्हणून मी तुला मदत करायची. हे बघ अनुराग, तू माझा मित्र आहेस म्हणून मला सहानुभूती आहे या गोष्टी, पण माझ्याकडून कोणत्याही मदतीची अपेक्षा बाळगू नकोस. जान्हवी तुझी बहीण होती, या गोष्टीची माझा आता काही संबंध नाही. अरे पण जान्हवीचा आणि तुझा आपण विचार करत होतो ना. करत होतो, पण झाला का? नाही ना. फायनली तुम्हाला नाकारलं सर. अरे ही गोष्ट माझ्याशिवाय मग तू मोठा कशासाठी? जान्हवी सोबत माझं लग्न लावून देणार होतास म्हणून मी तुझ्या भरोशावर फक्त तुला खूप मदत केली, पण तू शेवटी शब्दाला फिरलास. अरे पण त्या गोष्टीचा आता काय उपयोग? माझी जान्हवी तर राहिली नाहीच ना या जगात. होती तेव्हाच नकार दिलास ना मला. मग आता माझ्याकडून मदतीची अपेक्षा का ठेवतोस तू? ते राकेश असं काय करतो? अरे तुझ्याशिवाय मला मदत कोण करणार? खरं तर मी तुला मदत केली असती, पण आता तीच राहिली नाही. मग मी तुला मदत का करावी? आता मला फक्त एक सांग, या आधी केलेल्या मदतीची परतफेड तू कधी करतोय? काय? तू मला कधी मदत केली? अरे मी तुला जे पैसे दिलेत ना ते मला परत कर. तू मला पैसे दिले? हो. तू मला कधी पैसे दिले? अरे प्रोजेक्ट आपल्या दोघांचा ना, मग पैसे का मी एकटा भरणार? अरे पण तूच म्हणाला होतास ना, तू तुझी नोकरी सोड आणि माझ्या बरोबर ये, आपण दोघांनी मिळून कंपनी खोलूया म्हणून. हो म्हणालो होतो, कारण नोकरीत प्रमोशन शिवाय तुझ्याकडे पर्याय नव्हता. आणि याच गोष्टीला तू कंटाळला होतास. तुला झटपट पैसा हवा होता. मग तुझी बुद्धी आणि माझा पैसा हे मिळून आपण दोघांनी कंपनी स्थापन केली. अरे मग तू आता असा का वागतोय? आपण दोघं मिळून कंपनी चालवणार आहोत ना? हो, पण पार्टनरशिप म्हणून. पण मी कुठे नाही म्हणतो या गोष्टीला. मी सुद्धा नाकारत नाहीये, फक्त लागलेले अर्धे पैसे मला परत दे. अरे पण पैशाचा विषय आपला झालाच नव्हता, पण आता तू असा उलट का फिरतोय? तू सुद्धा मला शब्द दिला होतास, पण शेवटी फिरलासच ना. तो माझा नाईलाज होता राकेश.
माझाही नाही जाय मग. हे बघ, ठरव काय ते. अरे पण इतके पैसे मी कुठून देऊ? नाही जमत आहे मग एक पर्याय आहे. तू माझ्याकडे नोकरी कर. नाही राकेश, मी तुझ्याकडे नोकरी नाही करणार. कारण स्वतःची कंपनी असणं हे माझं एक स्वप्न होतं. मग पैसे दे आणि स्वप्न पूर्ण कर तुझी. का काय झालं? ठीक आहे, करतो काहीतरी, पण मला थोडा वेळ दे. दिला 15 दिवस दिले, पण हा फक्त 15 दिवस. त्यापेक्षा एकही दिवस तुला देणार नाही जास्त. येतो. थांब लतीफ, कुठे होता जितकावे? बाहेर गेलो होतो. अरे पण कुठे आणि कशासाठी गेला होतास हे विचारतो आहे मी तुला. काम होतं माझं. कसलं? हे प्रश्न मी तुला विचारतो का कधी? म्हणून मी तुला विचारू नये असं आहे का? माझ्या माहितीप्रमाणे आपण हे अधिकार केव्हाच गमावले. हे बघ लतीफ, मला वाद नको आहे. वाद? अरे वाद तर तेव्हाच संपला नाही, तर आपण संपवलाय. अरे आपण दोघे भाऊ असून सुद्धा शानीची कधी काळजीच घेता आली नाही रे. तिचे कधी प्रॉब्लेमच समजून घेता आली नाही आपल्याला. अरे तिला कसला त्रास तर होत नाही ना, हे सुद्धा जाणून घेतलं नाही रे आपण. काहीच लक्ष दिलं नाही रे आपण, काहीच नाही. शांत हो लतीफ, शांत हो. अरे जे दोषी आहेत त्यांना जास्तीत जास्त आणि लवकरात लवकर शिक्षा मिळेल असे प्रयत्न करू आपण. तो प्रयत्न तू कर. कायदा त्यांना कधी शिक्षा देईन ना याची वाट बघत बसणार की मी नाहीये. शिक्षा तर त्यांना मीच देणार आहे. ठीक, असा वेडेपणा नको करू. अरे त्यासाठी कायदा आहे आणि त्यांच्या कर्माची शिक्षा ही त्यांना मिळेल. कधी? अरे सांग ना कधी? अरे आज 8 दिवस झाले, एक तरी हरामखोर लागलाय का त्यांच्या हाताला? मग काय करायचं आपण? हातात हत्यारा घेऊन आपण हत्यारा बनायचं का? तेच करणार आहे. एखादाही सोडणार नाही मी. जिथे असतील ना तिथे जाऊन मारून टाकेन त्यांना. शांत हो लतीफ. अरे कसा शांत हो? अरे आपल्या बहिणीवर अत्याचार मारून टाकले त्यांना आणि तू म्हणतो शांत. नाही लतीफ, अरे लतीफ, मी तुला शांत व्हायला सांगतो म्हणजे याचा अर्थ असा नाही रे माझ्या बहिणीचं मला दुःख नाही. लतीफ, तुला यासाठीच मी शांत व्हायला सांगतोय. जान्हवीला तर आपण गमावलं आहे, पण लतीफ तुला नाही रे गमायचं. तुला नाही. जान्हवीचा मित्र प्रशांत हा एकमेव साक्षीदार आहे. त्याला फक्त कोमातून बाहेर येऊ दे. तोपर्यंत शांत राहा. त्यांना संपवीन ना तेव्हा शांत होईल रे दादा. मी फक्त तुला एवढंच सांगू शकेन की स्वतःचं नुकसान होईल असं काही करू नको. अरे काय राहिलं आता नुकसान होण्यासारखं? हा? मी गेली आणि संपलं सगळं. संपलं सगळं. चालेल. अरे आम्ही तुझ्या कोणी नाही आहोत का? तुझी वहिनी, तुझी ती प्रिया, कोणीच नाही आहोत का आम्ही? तर सगळ्यांना दुःख झालं, सगळ्यांचं नुकसान झालं. म्हणून सांगतो लतीफ, अजून नुकसान नको आहे मला. अजून नुकसान नको. बघा, तुम्ही तरी समजावून बघा, ऐकेल तो तुमचं नक्की.
काय झालंय? अरे स्वतः संयम ठेवायचं असं समजवलं होतं ना तुला? तेच तर शक्य होत नाही. अरे जान्हवी गेला आणि संपला सगळं. चाकरीचा चेहरा सारखा नजरेसमोर येतो आणि त्या नाराजापासून मोकाट फिरता येईल याच गोष्टीचा मला त्रास होतो. त्यांचा बंदोबस्त आपण करणार आहोत. फक्त प्रशांतला शुद्धीवर येऊ दे. जोपर्यंत तू शांत राहा. अरे आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. जान्हवी म्हणायची रे मला, कशाला पसंत कराल ना रे, मला तो खूप आवडतो, मला त्याच्याशी लग्न करायला परवानगी द्या ना रे. काय काय स्वप्न होते रे माझ्या बहिणीची, पण त्या साधारी सांगतो. अरे ते आराम करणं आयुष्यातून उठू आपण. आला ती पोलीस तपास करून कायदा शिक्षा देईल त्यावर देईल, पण ते हराम करून आपण सोडायचं नाही. फक्त हे सगळं आपल्याला विचारपूर्वक करावं लागेल. हे काय विचार करायचा? एक मिनिट होती बोल सुरेश. आपल्याला एक प्लॅन करावा लागेल. हे बघा, बहीण माझी तेव्हा प्रॉब्लेम पण माझीच रे. बस झालं ना ती. अरे मित्र म्हणून गेलोस ना, सर्व माझं माझं करतोय. अरे बरोबर बोलतोय तो, प्लॅनच करावा लागेल. अरे असा उतावलेपणा करून रागाच्या भरात कोणाला तरी मारशील आणि आत जाशील, पण खरा अपराधी यातून सुटेल. कळतंय का तुला? आला ती आपल्याला खूप एक काळजीपूर्वक करावं लागेल. घटनेच्या मुळाशी जाऊन त्या हरामखोराचा शोध घ्यावा लागेल. त्यासाठी आपल्याला प्रथम पहिला पुण्याला जावं लागेल. जाणवीच्या कॉलेजमध्ये जाऊन तिथल्या स्टुडंटशी वार्ता करू. तिथेच काहीतरी आपल्या हाती पुरावा लागेल. राईट सुरेश, आपण पुण्याला जाऊ. तिथं माझा एक मित्रही राहतो आणि त्याचीही मदत होईल आपल्याला. तसं मीडियावाल्याने हे प्रकरण उचलून धरलंय आणि सोशल साईटवर सुद्धा आपल्याला सहानुभूती मिळते आणि प्रत्येक जण आवडत होतं. हाच आपला प्लस पॉईंट आहे. अगदी बरोबर. पोलीस तपास करून कायदा शिक्षा देईल त्या देईल, पण त्या हराम करून आपण सोडायचं नाही. तर त्यांना पोलिसांच्या स्वाधीनच होऊ देणार नाही. अरे झाले तरी काही हरकत नाही. जेलमध्ये जाऊन मार, पण त्यांना संपू आपण. आणि आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. चला पुण्याला निघूया. चला. अजून एक, काय सुरेश? आपल्याला एका व्यक्तीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. राकेश बरोबर ना? अगदी बरोबर. तो भगवा जान्हवीला मिळवण्यासाठी ना खूप प्रयत्न करत होता. त्या सालीला आता संपून टाकतो. सध्या पण असं काहीच नाही करणार. फक्त त्याचे ना प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणार आहोत. बरोबर बोलतोय. मला शांत हो. आपण पुण्याला निघूया पहिला. चला चला पुण्यासाठी निघूया. आता कोणाला अवलंबून राहता अर्थ नाही. थांबा, वहिनीला सांगून निघावं लागेल. काय सांगणार आहेस मग? कुठे आणि का चालल्यास हेच ना? पण मी तुला आधीच सांगितलं, त्या साईताना मी अजून मुकाट फिरताना नाही बघू शकत आहे. हा वहिनी, त्यांना तर थाल मारून अजिबात नाही. तर ते सैतान कोण आहेत एवढंच मला सांगणार आहेस तर एवढंच. तुला याही आधीही तेच सांगितलं आणि आताही तेच सांगतो. हे लक्षात ठेव. हॅलो चिराग. अरे अरुणाल बोलतोय. तुला आज वेळ आहे का? नाही म्हणजे आता? हो, जरा भेटायचं होतं रे.
हो काम आहे. नाही फोनवर नको, प्रत्यक्ष भेटू आपण. अच्छा नाही खूप प्रॉब्लेम आहे रे. ओके ओके चल भेटून बोलतो. ओके 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 बाय बाय. आणि हे काय आज दारू न पिता हो बसा. दारू प्यायची सोडली. वा चांगली गोष्ट आहे. पण आज अचानक कशा आला? मलाच भेटायला आलं. आपण जो व्यवहार केला तो श्रेयसला कळला. काय त्याला कसं कळलं? ते मला माहित नाही, पण तो खूप भडकलाय. तुम्ही माझं नाव त्याला सांगितलं का? सांगण्यापासून पर्याय नाही. एक तर त्याच्या आई आजारी, तिच्या ऑपरेशनच्या खर्चासाठी तो सगळीकडे भटकतो. मी तरी त्याला काय बोलू? माझंच चुकलं. तुम्हीच काय तो आता मार्ग. नका काळजी करू बाबा, निघेल काहीतरी मार्ग. हो पण त्याला समजावू कसं मी? समजेल आणि हो सध्या तरी प्रेक्षाला याबद्दल काही बोलू नका. प्रेक्षा हे प्रेक्षा अगं बाबा आले, येईलच ती. बसा. ठीक आहे. जानवी गेल्यापासून काही अवस्था करून घेतलीस ग तुझी स्वतःची? कधी चांगली अवस्था होती माझी बाबा. मी सुद्धा खूप अन्याय केलाय ग तुझ्यावर. त्याची कल्पना आहे मला. म्हणूनच आता यापुढे मी चांगलं काही करता येईल ते करेन मी तुमच्यासाठी. सध्या तुम्ही दारू सोडली हीच मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. श्रेयसने सांगितलं तुम्ही दारू सोडल्याचं, ऐकून बरं वाटलं. खरंच बरं वाटलं. उशिरा का होईना पण तुम्हाला झालेल्या गोष्टीचा पश्चाताप झाला हेच खूप. आता तुम्ही फक्त स्वतःच्या जीवाची काळजी घ्या. आता फक्त माझीच नाही, यापुढे तुझ्या आईची सुद्धा काळजी घेईन. खरंच त्यातल्या त्यात ही एक गोष्ट माझ्या आयुष्यात समाधानाची झाली. खूप वाईट वागलो ग मी तुमच्याशी, त्याचाच पश्चाताप होतोय मला. तुझी आई नेहमीच म्हणायची जे होतंय ते चांगल्यासाठी होतंय. काय चांगलं झालं ग तिचं? ते तिचं तीच झालं. दारूच्या हट्टापायी तिला खूप छळलं आणि मारलं तरी म्हणायची जे होतंय ते चांगल्यासाठी, अशी तिची श्रद्धा. तुमचा बाप आणि तिचा नवरा म्हणून घ्यायच्या लायकीचं नाही, तरी रोज माझी चिंता करायची. घरी व्यवस्थित येतील ना, कुठे पडले तर नसतील ना, अशा एक ना अनेक प्रश्नांनी चिंतातूर होऊन दारात वाट पाहत बसणारी तुमची आई आज अंतरुणाला खिळून पडली. काय चांगलं झालं तिचं बिचारीचं? काय चांगलं? हो तुम्हाला सगळं कळून चुकलेलं. आता झालं हो सगळं. तुम्ही आता असेच राहा. आई नक्कीच माफ करेल तुम्हाला. ती मला माफ करेल का? कारण ती मोठ्या मनाची आहे. पण मी मला स्वतःला कसं माफ करू? आता झालेल्या गोष्टीचा विचार करत बस. झालं गेलं विसरून जा. गेलं मिळालं तर समजा. एकच गोष्ट असेल तर विसरून त्या दारूच्या हट्टापायी काय करून बसलो. ना चांगला बाप बनता आलं, ना चांगला नवरा बनता आला. तुझी आई मला माफ करेल तेव्हा करेल, पण या अभागी बापाला तू मोठ्या मनाने माफ कर. काय हो आई वडिलांनी लाचार होऊन मुलांपुढे हात नसतात सोडत. तर त्यांना बाहेर जवळ घेण्यासाठी हात पुढे करायचे असतात बाबा. माझी पोर इतकी समजदार असून सुद्धा ती मला कधी कळलीच नव्हती. खरं तर तुमच्यामुळे मला खूप हिंमत आहे. माझ्यात आता बळ आहे. कोणत्याही गोष्टीला सामोरे जाऊ शकतो. कोणत्याही गोष्टी खात्री आहे. तेवढाच तुझा अभिमान पण आहे. आता तू माझी पोरगी म्हणून म्हणण्यापेक्षा मला तुझा बाप म्हणून घ्यायला आवडेल. नाही मी इतकी मोठी नाही. माझी ओळख तुमच्याच नावाने असेल. आज माझ्या मनावरचं मोठं
काय बोलायचं? बोलायचं आहे की काही विचारायचं? आणि काही विचारायचं असेल तर मी ह्या आधी सगळं स्पष्ट केलं. माझं तू ऐकून घेणार आहेस का? हा? आता तुमच्याकडे वेळ आहे म्हणून की तुम्हाला बोलावंच वाटतं म्हणून? पेक्षा तुम्हाला समजून घेणार आहेस का? सध्या मी कोणाला समजून घेण्याच्या मनस्थितीत नाही. पण पेक्षा बस काही लागलं तर कळवा. आहे मी किचन. ये श्रेष, आज कसं काय आलास? मला एका गोष्टीचा जाब विचारायला आलोय. श्रेष, आपल्या मेवण्याजवळ बोलायची ही कोणती पद्धत? का लहान आहे म्हणून तुम्ही आमच्या बाबतीत कसंही वागलात तरी चालेल आणि आम्ही काही बोलायचंच नाही का? अच्छा, म्हणजे आमच्यामध्ये झालेला वाद तुझ्या बहिणीने तुझ्या कानावरती घातला? नाही, ते तुम्ही तुमच्या तोंडाने आता पोचवलं. इकडचं तिकडे करणारी ताई नाहीये माझी. ती फक्त सहन करेल पण ती कधीच काही बोलणार नाही. एवढी मोठ्या मनाची आहे माझी ताई. ती कधीच तुम्हाला कळेलच नाही. तुझ्या ताईचं मोठेपण नको समजूस ना. सांगत नाही तर त्याची जाणीव करून देतो तुम्हाला. ओके, बरं बोल, काय बोलायचं होतं तुला? का का फसवलं आम्हाला? श्रेष, अरे काय बोलतोय तू? का बोलतोय म्हणजे का मला उघड बोलायला करतात? अरे पण तू कशाबद्दल जे बोलतो आहेस ते तरी कळेल का मला? आमच्या घराबद्दल बोलतोय मी. अरे आलं लक्षात? ते तुझ्या बाबांना जाऊन विचार, त्यांनीच परवानगी दिली मला. आणि तुम्ही त्यांचं ऐकलं. आम्हाला विचारूच नाही वाटलं. कदाचित त्यांना दारू बांधले असणार. श्रेष, आरोप करतोयस तू माझ्यावरती. अरे ठीक आहे ना, अडचणीत होतो म्हणून घेतली मदत. अरे काय बिघडलं ते? अरे तुझी घर ही कारण पण आम्हाला काय विश्वासात नाही घेता. हे जे काय केलं तेच काय कमी केलेत का? याचं तुम्हाला काहीच नाही वाटत? मान्य आहे, हे चुकीचं आहे. पण काय, मीच फेडणार आहे ना ते कर्ज. लवकरच तुमची घरं मी तुम्हाला परत करेन. हे काय चाललंय? काय बोलत होता तुम्ही? श्रेष कडून जाणून घे. श्रेयस, काय झालं? काय झालंय? सांग ना मला. काय नाही कधी चल निघतो. श्रेयस, थांब. काय झालं ते मला कळायला हवं. कर्ज फेडून घर परत करेन असं काय म्हणत होते ते? या माणसाने कर्ज आपलं घर घाण ठेवून कर्ज घेतलं माणसाने. काय बोलतोस हे तू? आता ऐकलंस ना? काय का असं वागतोय वाढून? काय काय चाललंय याच्या डोक्यात मला कळत नाहीये. नाही खूप झाला. त्यांच्यासारख्या सुशिक्षित माणसाने न शोभणारं वागणं आतापर्यंत निमूटपणे सहन करत आली केवळ आपल्या गरिबीमुळे. पण आता नाही. तू आता इथे राहायचं नाही. मग कुठे जाऊ मी? कुठे म्हणजे आपल्या घरी. आणि मग तुझं लग्न झाल्यावर? तरी सुद्धा माझ्या घरी जाणार तू. वेड्या हे बोलणं खूप सोपं आहे. पण तुझ्या मतामध्ये आणखी एक मत तिथे असणार आहे याचा विचारच नाही केलास. आणि आपल्या सुखी संसारामध्ये परक्याची लुटून नको असते रे कोणाला. पण ताई तुम्ही माझ्यासाठी परकी नाहीच. वेड्या, एकदा का लग्न झालं ना की पायऱ्यासाठी मुलगी ही परकीच होती. आणि आपल्या बहिणीला घरी न्यायची वार्ता करतेस तू. मग तुझ्या बहिणीला नवऱ्याने सोडली याचं कोणी गिळवलं तर चालेल तुला? नाही ते मी सहन करू शकणार नाही. म्हणून जमेल तसं जगायचं. आलेल्या परिस्थितीला सामोरे जा. कोणी आपल्याला समजून घेणार नसेल तर स्वतःला समजून घ्यावं लागेल. तू फक्त आईची काळजी घे. एकदा फक्त आईचं ऑपरेशन होऊन आई चालायला लागू दे बस. एवढीच एक इच्छा राहिली आता माझी. काळजी करू नको प्रेक्षा. तिचं ऑपरेशन होईल आणि ती चालेल सुद्धा. नाही प्रेक्षक संचित दादाने सगळी व्यवस्था केली. तू आमच्यासाठी
तसं काहीच केलं नाही मी. फक्त माझं कर्तव्य केलंय मी. खरंच खूप आभारी आहे रे मी तुझी. प्रेक्षा प्लीज, हे बघ, आभार मानून मला परका करू नकोस. मान्य आपलं एक होणं शक्य नव्हतं, पण एक मित्र म्हणून आपल्या मैत्रिणीसाठी एवढं तरी करू शकतो ना मी. आणि खरी मदत तर ना माझ्या एका मित्राने केली आहे. कोण मित्र? आहे एक खास, खूप जवळचा. त्याला सुद्धा माझे आभारच सांग. हो, नक्की नक्की सांगेन. बरं संचित, मी काय म्हणते, अनुराग आले होते तुझ्याकडे, काही बोलले नाही ना तुला? हो, भेटला तुम्हाला, बोलला जे बोलायचं आहे ते, आणि नको ते सुद्धा. म्हणजे प्रेक्षा, अनुराग पूर्णपणे चुकीचा आहे असं नाही वाटत मला. तो तुझा नवरा आहे, तुझ्याविषयी त्याला काळजी वाटते, स्वाभाविकच आहे त्याचं वागणं. त्याची फक्त पद्धत चुकीची आहे. मनात आलेली शंका विचारणं इथपर्यंत ठीक होतं, पण डोक्यात राग घालून घेणं, त्याचा इश्यू करणं, हे काय मला पटलं नाही. मी त्याला समजावलंय, आणि कदाचित त्याला ते पटलं सुद्धा असेल असं मला वाटतंय. असो, तसंही आता मी याचा सगळ्यांचा विचार त्याचा सोडून दिलाय, शिवाय एक जान्हवीच्या आत्महत्येचा बदला, आणि तो मी घेणारच. हा साहेब. हो हो, त्या चौकातल्या एकालाही जामीन मिळता कामा नाही साहेब. नाही साहेब, आता ते आत दिलेत ना, ते आतच राहू दे. बाकी काय करायचं मी करतो. थँक्यू साहेब, थँक्यू. अजून नाराजच आहेस माझ्यावरती? कुणावर आणि कशासाठी? नाही म्हटलं तर नाराज होण्यासारखंच वागलो. आपल्याला दुखवून इतरांना जवळ केलं. तो राकेश किती नीच आहे त्या आत्मा माझ्या लक्षात. मग आता याला उशीर झाला असं वाटत नाही तुला? हो, उशीर तर झालाच. त्याचे डावपेच माझ्या लक्षात आले नाही. ते तर आमच्या केव्हाच लक्षात आले, पण तुला समजावून तुझं तू समजत नव्हतास. आता तरी सावध राहा त्याच्यापासून. वा, छान. दोन भावांची युती झाली आणि आमच्या निधीला सुरुवात झाली. तू आता कशाला आलास इथे? जा, चालता हो इथून. ऐकलं? तू एकटाच बाकी राहिला होतास. झालं, तू सुद्धा हातला लागलास. नाही, बरोबर आहे. दिवस बदलले की माणसं बदलतात. बरोबर राकेश, माझी मनस्थिती ठीक नाही, तेव्हा आपण नंतर बोलू. नंतरला खूप अंतर असतं अनुराग. तेव्हा बोलायचं ते सुद्धा आताच, आणि पैसे द्यायचे ते सुद्धा आताच. म्हणजे वाघाचे पंजे. पैशाचं काय करतोय तेवढं सांग. अरे कुठले पैसे? सगळे पैसे दिले ना मी तुला. सगळे नाही, फक्त माझ्या पैशांचं व्याज. काय? अरे 2 घरं तारण ठेवून जे पैसे दिले ते फक्त व्याज? अरे मूर्खा, 10 लाख रुपये दिलेत तुला मी. 10 नाही, फक्त 2.5 लाख. अरे असं काय करतोस राकेश? अरे 10 लाख रुपये दिले मी तुला. काय पुरावा आहे? अरे आपण त्या बार मध्ये बसलो होतो आणि तिथे मी तुला 10 लाख रुपये दिले ना. 4 रुपये घेतले म्हणूनच तुला आता 4 पण दिसू लागले. हे बघ, आता फालतूची बडबड नको. जाऊन पैसे घेऊन ये. अरे राकेश, मला धोका करतोय, माझ्याशी बदनामी करतोय. आता तुला मी नाही सोडत.
मला जर तुझा जीव प्यारा असेल ना तर वाटेला लागतोच. बघून घे मी तुम्हाला. बस बहिणी, मी थोडा बाहेर जाते, महत्वाचं काम आहे. आता कशाला निघतो? येतो लगेच बहिणी. लतीफ ऐक ना माझं लतीफ. अहो, तू थोडा नाराज आहे म्हणून तसं बोलला. इट्स ओके. काय झालं हर्षदा? काही नाही, काही नाही. काय बोलत होता राकेश ते? काय नेमकं तुमच्या मध्ये बोलणं झालं? सांगा ना काय झालं? पेक्षा खूप चुकलं ना माझं, खूप चुकलं. अगं त्या राकेश ना हरामखोर निघाला पेक्षा. हे समजायला किती उशीर केला तो तुम्ही. हो पेक्षा खूप उशीर झाला, खूप उशीर झाला म्हणून कुणी मला समजावून घेणार नाही का? मी तुम्हाला पावलं पावली समजून घेतली, पावलं पावली तुम्हाला माफ केलंच ना. आणि राहिली गोष्ट लतीफची तर तो थोडासा रागवला, मी समजावेन त्याला. काय करू तेच कळत नाही मला. सगळ्यात बाजूने मी अडचणीत सापडलो ग. अगं त्या राकेशने तर मला बरबाद करून टाकलं, बरबाद करून टाकलं. अगं त्याला मी 10 लाख रुपये दिले, पण आता म्हणतो तू 2.5 लाखच रुपये दिले. पेक्षा तुझी शपथ घेऊन सांगतो, त्याला मी 10 लाख पेक्षा तुझी मी खोटी शपथ नाही घेणार, नाही घेणार. तुम्ही शांत राहा. बसा इथे बघ. बसा इथे. बसा इथे बसा. त्याने फसवलं का मला? एक गोष्ट मी तुम्हाला त्याने फसवलं मला. पावलं पावली समजवण्याचा प्रयत्न केला. पण मला सांगा, तुम्ही एवढे पैसे त्याला का दिले? पार्टनरशिप मध्ये कंपनी चालू केली होती. आधी पैशाचा तो काहीच बोलला नव्हता. मला म्हणाला तुझी नोकरी सोडून तू माझ्या बरोबर ये, आपण दोघांनी मिळून कंपनी काढूया. आणि पहिला तो पार्टनरशिपच्या पैशावर काहीच बोलला नव्हता. नंतर तू पार्टनरशिपचे पैसे मागला, पण माझ्याकडे पैसे द्यायला नव्हते. मग त्यानेच मला कर्ज स्वरूपात 10 लाख रुपये दिले आणि त्याच पैसे त्याने पार्टनरशिप म्हणून घेतले. पण त्या मोबदल्यात त्याने आपली घर तारण म्हणून ठेवली. म्हणजे हे घर सुद्धा? आणि आता तो पार्टनरशिप नाकारतो आणि आपली घर हवी असतील तर 10 लाख रुपये मागतो. होय का? काय करून बसलात तुम्ही? डोक्यात वेगळंच घडलं वेगळं. माफ करा मला, माफ करा. अपराधी आहे मी तुमच्या सगळ्यांचा, अपराधी आहे. आता कुठे चाललाय तुम्ही? झालेली चूक सुधारायला. तुम्ही कुठे चाललाय? अनुराग थांबा. अनुराग. कळतच नाही मला याचे काय करू. काय करू मी? काय करू मी? ज्यांना कळत नाही ना त्यांना राकेश पोहोचतो आणि सगळंच वळवतो. काय येण्याची हिंमत केलीस तू? तात्यांना सांगूनच गेलो होतो, पुन्हा येईल तेव्हा संपूर्णच जाईल. अनुराग बाहेर जायचीच वाट पाहत होतो. मला वाटतं ना तुझे दिवस संपत आले का? अगं तुझ्या संसाराचं वाटोळ होत आलं तरी तुझा माज काही कमी होत नाही. त्याला मार नाही म्हणत रे मुलगा, त्याला हिंमत म्हणतात. हिंमत आहे त्या परिस्थितीला सामोरे जाण्याची हिंमत आहे हो तुझं. काय तू म्हणालास आणि त्यानुसार मला माझा अख्खा संसार उद्ध्वस्त केला, अनुरागलाही उद्ध्वस्त केलं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, की आता मी अनुरागला सावरेल नाही, पण तू काय करशील? पुढच्याला काडीचा आधार तसा मला तुझा आधार.
नाही कळलं? थांब, तुला समजावतो सगळं काय. तुमच्या नवरा बायकोचा किती वृत्तांत अगदी सगळा आहे माहिती. सकाळी उठल्यापासून अगदी रात्री. तोंडाला आवर घाल तोंडाला आणि चालतो इथून. निघ. अगं ऐकून तर घे ना. मला काही ऐकायचं नाहीये तुझं, कळलं? ऐकावंच लागेल. उगाच ओरडलो मी तुझ्यावर. मग निघ तू इथून. हा? निघ. आता कशाला पाहिजे सगळं? नाही म्हणजे बार मध्ये खूप चर्चा लागल्या होत्या. समजलं की तुमचं अजिबातच पटत नाहीये. अगदी इतर गोष्टींमध्ये तुझी सुद्धा- वटवट बंद कर आणि निघ म्हणते ना तुला. चालू पड आत्ताच्या आत्ता. पण जाण्याआधी एक गोष्ट स्पष्ट करतो. टाकला येऊन उगाच गाडगे कशाला नको शमनायला. हे बघ, तुझ्या घरची बरबादी मी निश्चित आहे आणि ती मी करेनच. आता तुझं घर संसार वाचवायचा असेल तर प्रत्येक कर. मला तृप्त कर. हे बघ, तू जर का माझ्या मनासारखं नाही केलंस ना तर जे मी जान्हवीचं केलंय ना ते तुझं करेल. जान्हवीला तू हो. अगं, तुझं माझ्यासोबत लग्न होणार नाही हे जेव्हा मला अनुरागने सांगितलं ना तेव्हा तळपायाच्या काच दिली होती माझ्या. म्हणून मी जान्हवीला जाऊन भेटलो. तिलाच मी राहून केली तरी सुद्धा ती नाही म्हणाली ग. मग काय, मग मी तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली तर माझ्या कानाखाली मारली तिने. तेव्हा जे मी ठरवलं ते मी मिळवलं. ती ज्या ट्रेन मधून येत होती ना त्या ट्रेन मधून मित्रांना घेऊन गेलो आणि त्याच ट्रेन मध्ये तिच्यावर बलात्कार केला. चालत्या ट्रेन मधून फेकून दिली. हो. माझ्या कानाखाली मारलीस. माझ्या काय करू हाती उतारू का तुझी? अरे जान्हवीला तू मारलं ते मला आधी का नाही सांगितलं? म्हणजे अरे म्हणजे अरे मी तू माझं खूप मोठं काम केलंय, कळतंय का तुला? काही त्यांना काटासारखी फिरवत होती माझ्या मनात. नाही कळत? त्यापेक्षा म्हणजे महागाचे पडजे. बरोबर की नाही? अरे जान्हवीला तू माझं खूप मोठं काम केलंस, खूप मोठं. तुला तुला कसं सांगू मी? तर मी तिला मारणार होते. का? जाऊ दे ना, तू केलंस माझं काम. हे यातच सगळं आलं. आज मी खूप खुश, खूप म्हणजे खूप खुश आहे. आनंद गगनात माझा मैना मैना, आनंद गगनात माझा नाच ना, तू पण नाच नाच. आनंद गगनात माझा मैना. प्रेक्षक तू पण डेंजरच निघालीस. हो ना, आहेच मिळेल.
ए पण तू कसला कमालचा सॉलिड माणूस आहेस हा. म्हणजे बघ ना म्हणजे काय डोकं लावलंस तू म्हणजे मारणार राहिला बाहेर आणि वरती अडकले. पण तू तिला का मारणार होतीस? सोड ना यार, ते काय करायचं तुझं काम झालं ना. पण तू सॉलिड आहे, खरं सॉलिड आहे. म्हणजे बघ ना मारणार बाजूला राहिला आणि वरतीच अडकले. कसलं स्मार्ट डोकं केलंस तू. माहिती त्याच्यावरती विचार करते की काय बुद्धी लढवली असेल रे तू. हे पण समजा जर का त्या चौघांनी तुझं नाव घेतलं तर काय जीव गेला तरी माझं नाव घेणार नाहीत ते. हम्म? खास सवंगडी आहेत आपले ते. ओ वा वा वा. म्हणजे मित्र असावे तर असे नाही तर असंच नाही. काय? आता तू कुठे चाललीस? तू इथे कशासाठी आलायस आठवत नाही. नाही म्हणजे एवढ्यात घरात कुणी येणार नाही. अच्छा खरंच? खरंच? श्यामाईला एवढं सगळं सोपं होतं? सोपंच होतं मी, फक्त तू त्याला कठीण बोल.
याच घरात वावरत होता. सौम्य वहिनी, तू मारलंस ना? शांत हो. शांत हो. तू शांत राहा. शांत राहण्याकडे करू नको. ए, वेडेपणा करू नकोस. मारलंस ना? काल दे मला. नाही, आई बस. वहिनी, वेडेपणा करू ए, नको. बघ, मी केलं की नाही? काय ते मी मला- केलं की नाही सगळं? वहिनी, मी शिक्षा करतो. त्या काचेला तू हात लावू. एका खुनाची शिक्षा सुद्धा फाशी आणि 5 खुनाची शिक्षा सुद्धा फाशी. हॅलो, पोलीस स्टेशन. मी अनुराग जयकर बोलतोय. माझ्या हातून 5 गुन्हे झाले. त्यापैकी एक माझ्याच घरी. पत्ता घ्या. ओंकार सदन A3, पहिला मजला, SK बाजी रोड, मुंबई नंबर 28. मी तुम्हाला इथेच भेटू. रगे काय काय केलं तुम्ही? मी काय जरा मी तुमच्या इतका मोठा नाही होऊ शकतो. म्हटलं लहान होऊन तरी मरावं. अगं यार, तिच्या डोळ्यात मी राग पाहिला होता. जोडीला त्याचे मित्र हे नक्कीच त्याला ठार मारतील आणि हे स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून गेले. हे मला माहित होतं. प्रेक्षा काय वय आहेत का त्यांची? ऐन तारुण्याच्या उंबीट्यावर आधी ही पोरं आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून घेणार होती. म्हणून मीच ठरवलं की ह्या चौघांना जामिनावरती बाहेर काढलं आणि मीच त्यांना आणि बाहेर ही संपूर्ण टाकलं. पण त्याआधी खरा सूत्रधार हा राकेश असल्याचं कंपनीत गेलो मी, पण तिथे भेटला नाही. मग त्याच्या लॉकर मधून हे आपले ऍग्रीमेंट आणि त्याला मारण्यासाठी मी इथे आलो. कारण तो इथे येणार हे खरं होतं. दोन्ही घरं कर्जातून मुक्त झाली. रेखीला सांग, तुझ्या बहिणीला सुखात ठेवण्यासाठी खूप धडपड केली रे मी. खूप धडपड केली, पण शेवटी धडपडच राहिली. हे काही मला कळालंच नाही. मी खूप थोडं बोलले होते. नाही पेक्षा तुझा काही दोष नाही ग. तू खूप चांगले आहे, पण प्रामाणिकपणा फक्त एवढाच होता. हे सगळं मी तुमच्यासाठीच करत होतो. पण माझी पद्धत चुकली आणि तिथेच माझी सगळी गणितच चुकून गेली. संचित म्हणाला होता मला, अनुराग तू माणूस म्हणून खूप चांगला आहेस रे, पण काहीतरी तुझं चुकतंय. आणि खरंय त्याच. कदाचित तुझी पद्धत तुमचा कुणालाच विश्वास बसणार नाही, पण हे एक सत्य आहे की आपली जागी मी राकेशला कधीच देणार नव्हतो. फक्त वेळ मागून मी पुढे नेतो आणि तुमच्या समोर मी चुकीचा ठरत गेलो. नाही दादा, तुझ्या अशा वागण्यामागे
काहीतरी असू शकते याचा अंदाज नाही घेतला रे आम्ही. स्पष्ट बोलायचं नव्हतं तरी मी बोलू शकत नव्हतो रे. पेक्षा आई आजारी असल्यापासून मी कर्जाच्या आधीच बाबा आईला काही करून वाचवायचं होतं ना. आजार पण फार मोठा होता. आवाक्या बाहेरचा तो खर्च आहे कर्ज हे होणार. शेवटी एवढं करून ऐकत नाही. कर्ज मात्र तसंच राहील आणि त्यातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी मी धडपड करू लागलो. मी दोघं शिकत होतो. त्याला कोणतंच मला टेन्शन नव्हतं द्यायचं. माझ्या चेहऱ्यावर टेन्शन दिसून नाही म्हणून मी माझा आता तुझी सॉरी आपली आई मंत्रिणाला खेळली होती. तिच्या वाचवण्यासाठी प्रयत्न करू लागलो. त्यासाठी मी संचितला पुढे केला कारण तुम्हाला माझी मदत आवडली. आता संचितने खूप प्रयत्न केले. तुमचा घर तुम्हाला कळण्या आधीच मी कर्जमुक्त केलं होतं. पण आपल्या आईच्या ऑपरेशनचा खर्च ऐकला आणि पुन्हा मला ते घर तारण करावं लागलं. तर माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता प्रेक्षक. अगं माझी आई नाही निदान आपल्या आईने तरी उठून चालावं हीच माझी इच्छा होती. एवढं सगळं आमच्यासाठी मला माफ करावे. नाही प्रेक्षक बाप तुम्ही मला करा. प्रेक्षक बाप तुम्ही करा. प्रेक्षक तुझ्या आपल्या लग्नाच्या वाढदिवसाला मी तुला काही दिलं नव्हतं. पण उशिरा का होईना आज मी तुला एक मोठी गिफ्ट देणार आहे. नाही मात्र म्हणू नको प्रेक्षक. हो मला काहीच नव्हतं. नाही म्हणून मला काहीच नव्हतं. मला सगळं काय मिळालं. मला खरंच काही नव्हतं. प्रेक्षक संचितचा स्वीकार करतो. भाऊ काय काय बोलताय तुम्ही? तुम्हाला वेळ तर ऐकायला लागलाय. घटस्फोटचे पेपर माडीवरती ठेवले आहे. मी सही करू आणि तसं संचितलाही समजवलं आहे. त्याला काय वेळेपणा आहे. वेळेपणा नाही वेळेपणा नाही लग्न ही एक चूक सुधारण्याची संधी आहे. मला फाशी ही नक्कीच होणार. म्हणून पेक्षा आणि संचित यापुढे एक शब्द बोललं. अहो मी तुमची आहे. मी तुमची आहे. फक्त मी तुमची एक भारतीय स्त्री आहे. मी असं काहीच विचार नाही करू शकत. पेक्षा माझ्या हातून खून झाले. अहो खून तर माझ्याही हातून झालं. आपण दोघं मिळून शिक्षा बोलू. पण असं काही बोलू नका. नाही पेक्षा नाही. अगं आपल्या दोघांनाही फाशी झाली तर आपल्या लतिकला आपल्या मुलाला कोण बघणार आहे? पण मी तुम्हाला काही नाही होऊ देणार. नाही रडायचं नाही. वाईट एवढंच वाटतं मला. मी एक चांगला पती बनू शकलो नाही आणि चांगला भाऊ नाही रे दादा. सुख दुःखाची दिशा ठरविते. सुख दुःखाची दिशा ठरविते. दूर ही नियती. दूर